नमस्कार मैत्रिणींनो, मी श्रावणी. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे, जे की मी काल पेपर कटिंग करून ठेवलेलं. आज आपण ब्लाऊजचं कटिंग करून ते शिवण दाखवणार आहे. इथे मी ब्लाऊजला इस्त्री वगैरे करून घेतलेली आहे, जेणेकरून चुण्या वगैरे असतील तर निघून जातील. आणि इथे आपण व्यवस्थित बॅक पार्ट ठेवून घेऊया. नीट लक्ष देऊन बघा. इथे मी बॅक पार्ट ठेवून घेतला आहे आणि त्याच मुंड्याला जॉईन करून साईड पार्ट ठेवला आहे, कटोरी ठेवली आहे. आणि इथे बाहीलाही इस्त्री करून घेते आधी. आणि इथे आपण बाही ठेवूया आणि योगपट्टी. आणि योगपट्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडून पाऊण इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे. आणि जसं पेपर ठेवलं आहे तसं आपण मार्क करून कटिंग करून घ्यायचं आहे. हे मी पूर्ण दाखवलेलं नाही आहे, हे मी फक्त मार्किंगपर्यंतच दाखवलं आहे. हे मार्किंग करून कटिंग करायचं आहे. आणि पुन्हा हे जसे अस्तरवर ठेवलेत पार्ट तसेच पार्ट ब्लाऊजवर ठेवून, ब्लाऊज पीसवर मेन ठेवून कट करून घेऊया. आणि चॉकने मार्किंग करताना अगदी व्यवस्थित मार्किंग करायचं आहे, जेणेकरून आपला जेवढा पेपर कटिंग आहे त्याच्याबरोबर मार्किंग करायचं आहे, वाढलं नाही पाहिजे. इथे मी पाऊण इंच योगपट्टी वाढून घेतलेली आहे खालच्या साईडून. तिथे आपण कटोरीचं मार्किंग करून घेऊया. इथे मी छातीचा चौथा भाग मोजून पुढे 1.5 इंच एवढं मार्किंग करून घेतलं आहे, कारण की ते तिथे थोडंसं वाढलं होतं. हे असं वाढलं नाही पाहिजे, जेणेकरून घोळ नको यायला. इथे बाहीचंही आपण मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. हे पहा, आता इथे मी डायरेक्ट कट करून घेतलेलं आहे, ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे, मी फक्त मार्किंग दाखवलं आहे. आणि आता आपण इथे हे फॅब्रिक ग्लूने मी चिटकवणार आहे. फक्त मी बाही, योगपट्टी आणि मागचा भाग एवढंच फक्त स्टिच करून घेणार आहे. आणि ते पण मी ग्लूने चिटकवून घेणार, ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे. हे पहा, इथे बाही मी उलटी टाकली आणि सरळ बाजू आतमध्ये गेली पाहिजे, असं करून बाही जोडायची आपल्याला. इथे ही सरळ बाजू आतल्या साईडला घालवायची आहे. आणि दाब टीप देऊन फिनिशिंगची टीप देऊन घेऊया. इथे एवढंच करायचं आहे, दाब टीप द्यायची आणि फिनिशिंगची टीप द्यायची. आणि बाकीचं साईडला आपण फॅब्रिक ग्लूनी चिटकवून घेणार आहोत. हे पहा, ते बाही झालेले आहे. आता आपण योगपट्टी घेऊया. योगपट्टी आणि साईड पार्ट हे दोन्ही असंच घ्यायचं आहे. साईड पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया. योगपट्टी आणि बॅक पार्ट जसं बाही आपण जॉईन केली तसंच जॉईन करायचं आहे. सरळ बाजू आतल्या साईडला जायचं आहे, घालवायची आहे. आणि मग त्यावरती अस्तरची योगपट्टी उलटी करून घ्यायची आहे. हा, इथे फिनिशिंगची टीप देऊन घेऊया लगेच. आणि आता असंच सेम बॅक पार्टसुद्धा जॉईन करायचं आहे आपल्याला.
पहा इथे थोडासा मी व्हिडिओ फास्ट केला कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता. हे बघा इथे मी आता फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेत आहे सगळे पार्ट. तर इथे तुम्ही बघा मी समोरासमोर कसं ठेवलेलं आहे, नाहीतर मग दोन्ही पार्ट एकाच साईडचे होऊ शकतात, म्हणून आधी असं समोरासमोर ठेवून घ्यायचं. आता कटोरी पण बघा आपण समोरासमोर दोन्ही गळे समोरासमोर आलेले आहेत आणि मग फॅब्रिक ग्लूने चिटकवलेलं आहे. तसेच बाही आपण चिटकवून घेऊया. आणि मी नंतर यांना सगळ्यांना इस्त्रीने थोडंसं वरच्यावर इस्त्री करून घेतलेली आहे, म्हणजे ते ग्लू सुकतो. हे पहा इथे आपण सगळं व्यवस्थित अस्तरवरती इस्त्री वगैरे करून घेऊया आणि नंतर पुढे दाखवते मी तुम्हाला कट करून आपण लगेच स्टिचिंगला घेऊया हा ब्लाऊज. हे पहा इथे लगेच आपण राहिलेला एक्स्ट्रा मार्जिन कट करूया. तुम्हीही मी कटिंगचा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक कट कराल त्यावेळेला अर्धा इंच वगैरे जसं तुमच्याकडे कपडा असेल तसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करा. अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हा अर्धा-पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवा आणि मग कट करा, म्हणजे असं नंतर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. हे बघा आपण साईडचं राहिलेलं फॅब्रिक कट करून मग आपण स्टिचिंगला घेऊया ब्लाऊज लगेच. आता इथे व्हिडिओ मी जरा झूम करून दाखवल्यामुळे थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येईल, पण ठीक आहे, तरी मी सांगते कुठे कुठे किती मार्किंग घेतलं. इथे आपण टक्स उठवून घेऊया, टक्स डार्क करून घेतला आणि असं फोल्ड करून ते आपण व्यवस्थित त्याच्यावरती हे करून घेऊया. मग पुन्हा लाईन आखून दोन्ही टक्स आपले तयार करून घेऊया. आणि आता इथे आपण अर्धा इंच मार्जिन सोडून केलेला टक्स आहे, म्हणजे पूर्ण टक्स हा 1 इंचाचा आहे आणि तो आपण स्टिच करून घेऊया आता दोन्ही टक्स. आणि टक्सला लॉक शिलाई करायला विसरायचं नाही आहे, इथे पहिले लॉक शिलाई करून घ्यायचे. हे पहा. आणि आता इथे मोजून कमरेचा चौथा भाग पुढे 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवून खुणा करून घेऊया. ते आपल्याला फिटिंगला लागणार आहे. हे पहा इथे 1.5 इंच ठेवून आपण 1-2 रेषा मागे पुढे झाल्या तरी चालतं. आता आपण इथे कटोरी घेऊया. कटोरीचा टक्स घेऊया. तर इथे कटोरीचा टक्स दिसत नाही, तर मी उभा टक्स 2.25 इंच आणि आडवा टक्स 1.5 इंच असा घेतलेला आहे आणि तो टक्स देऊन मध्यामध्ये फोल्ड करायचा किंवा कट करून टाका. दोन्ही तसंच घेतलेले आहेत. इथे पण उभा 2.25 आणि आडवा 1.5 असा टक्स घेतलेला आहे मी. आणि आता आपण साईड पार्ट घेऊन जोडूया. साईड पार्ट आधी ठेवून चेक करूया कटोरी व्यवस्थित बसते का आणि मग जोडायला घेऊया. आणि साईड पार्टवर कटोरी ठेवून जोडताना कटोरी अजिबात खेचायची नाही आहे. आपली 1 इंच कटोरी आपली एवढी एक्स्ट्रा आहे, त्यामुळे ती परफेक्ट बसते तिथे. हे बघा लगेच तिथे डबल टिप देऊन घेऊया. आणि आता आपण दोन्ही पार्ट जोडून घेऊया कटोरीचे. आता एक मी कटोरी योगपट्टीच्या साईडून जोडलेली आहे आणि एक गळ्याच्या साईडून जोडलेली आहे, तर ही दोन्ही कटोऱ्या परफेक्ट बसलेल्या. अगदी 1-2 रेषा एक्स्ट्रा झालेली आहे, ती कट करता येते आपल्याला नंतर, पण त्याच्यापेक्षा जास्त पण झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे जास्त कटोरी खेचू नका. अर्धा इंच वगैरे एवढं जास्त नाही आलं पाहिजे, 1-2 रेषा एक्स्ट्रा चालून जातात. आता आपण योगपट्टी जोडून घेऊया. योगपट्टी अगदी 1/2 इंच पुढे काढून जोडायची आहे आणि अर्धा इंच एवढा मार्जिन घ्यायचं आहे योगपट्टी जोडायला. आणि ते आपण तर मागचा पार्ट मोजून घेतलेला आहे आणि योगपट्टीचा पार्ट ही मोजून ते 1/2 इंच एक्स्ट्रा येतं, ते पुन्हा शिलाई मारून इक्वल करून घ्यावा. 8.5 इंच यायला पाहिजे हे बघा, जेणेकरून मग आपल्या मुंड्यातला शेप जो आहे तो वर खाली होत नाही मुंडा. आणि त्यावरती दाब टिप देऊन घेतली लगेच
सेम तसंच दुसरंही करायचं आहे आपल्याला. दुसरा पार्ट योगपट्टी जोडून तेही मोजून घ्यायचं आहे लगेच आणि मग त्यालाही दाबटीप देऊन फिनिशिंग देऊन घ्यायची. इथे पण मी तसंच सेम मोजून घेतलं. इथे पण 1/2 इंच एवढं एक्स्ट्रा भरलं होतं. मग ते 2 रेषा एवढं टीप मारून घेतली पुन्हा आणि त्याला पुन्हा दाबटीप देऊन घेतली. इथे तुम्हाला विमानाचा आवाज येत असेल. आणि आता आपण इथे व्यवस्थित पाठ एकावर एक ठेवून गळा एक अर्धा इंच एवढा मार्क करून कट करून घेऊया. कारण की आपल्याला 5 इंच शिवून गळा पाहिजे. तर हा 5 इंच गळा होता, म्हणजे शिवून फक्त 4.5 इंच झाला असता, म्हणून मी अर्धा इंच कट करून घेतलेला आहे. आणि आता आपण इथे फिटिंगची मार्किंग टाकूया. हो, इथे 1.5 इंच कट एक मार्क केलं आहे आणि वरती अर्धा इंच आणि मोजून घेतलं आहे मुंडा. आणि मग मुंड्यातून पुन्हा छातीचा चौथा भाग एवढा मोजून घेतला आहे. छातीचा चौथा भाग 9.25 येतो आहे. तर इथे बघा मी व्यवस्थित पुन्हा मोजून घेतलं आणि इथे आपण हुकलूक पट्टीला एक सरळ लाईन आखून घेऊया. आणि आता कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं योगपट्टीवर माप टाकूया आणि फिटिंग लाईन आखून घेऊया. आणि राहिलेला कपडा आपण कट करून टाकायचा आहे लगेच तिथल्या तिथे. आणि सेम दोन्ही साईडला तसं केलं आहे बघा. 1/2 इंच एक्स्ट्रा सोडलं आहे. नंतर मी इथे फिटिंगची मार्किंग छातीचा चौथा भाग टाकलेला आहे. लाईन आखून कमरेचा चौथा भाग योगपट्टीवर टाकलेला आहे. सेम पुढे 1.5 इंच आणि ते लाईन मारून राहिलेलं लगेच कट करून घेतलेलं आहे तिथल्या तिथे. आणि आता इथे आपण हुकलूक पट्टी जॉईन करून घेऊया. तर मी इथे 2 इंचाची लूक पट्टी काढलेली आहे आणि 1 इंचाची हुक पट्टी काढलेली आहे. आता ती 2 इंचाची पट्टी ओपन करून आपण त्याला मेन फॅब्रिक जोडून घेऊया. हे बघा, फोल्ड करून मी मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे. ही आपली लूक पट्टी येणार आहे. आणि लूक पट्टी जोडताना आपल्याला ही सरळ साईडला फोल्ड करायची असते. त्यामुळे ठेवताना लक्ष देऊन बघा. मी सरळ साईड वरती आलेली आहे आणि उलट्या साईडला ठेवलेली आहे. आणि आता तिथे दाबटीप देऊन आपण ती सरळ साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण मग नंतर लूक बनवणार आहोत. सेम आपली 5.5ची बरोबर कटोरी आलेली आहे. आणि आता आपल्याला हुक पट्टी जी आहे ती सरळ साईडून उलट्या साईडला फोल्ड करायची. ते पण तुम्ही नीट पहा. आपण सरळ साईडवर ठेवले आणि आता ती उलट्या साईडला फोल्ड करून घ्यायची. हुक पट्टी लावतानाही लॉक शिलाई द्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग तिथून उसवून निघायची शक्यता असते. हे पहा, इथे आपण दोन्ही हुक आणि लूक पट्टी लावून घेतलेली आहे. कटोरीचा पफसुद्धा तुम्ही बघू शकता. इथे मी पुन्हा गळा मोजून घेतला. त्यातून थोडासा 1/2 इंच मला एक्स्ट्रा वाटला, तोही आपण कमी वाटत होता. मग दोन्ही पार्ट मी पुन्हा व्यवस्थित जॉईन करून घेतले. मुंड्यामध्येही व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि सेम तसंच अगदी 1/2 इंच किंवा 2 रेषा वगैरे एवढं मी पुन्हा कट करून घेतलेलं आहे. हे बघा, फक्त असं ज्या वेळेला आपण हुक लूक पट्टी काढतो तेव्हा लूक पट्टी आहे ती आपली बाहेर असते, त्याच्यामुळे ती बाहेर काढूनच करायचं आहे, नाहीतर मग बिघडू शकतो ब्लाऊज. जेवढी आपली 1 इंचाची लूक पट्टी असते ती बाहेर काढायची आहे. आणि आता आपण इथे शोल्डर जॉईन करतो. शोल्डर जॉईन करताना गळ्याच्या साईडला 1/2 इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडला अर्धा इंच एवढं घ्यायचं आहे. नीट पहा. हे बघा, गळ्याच्या साईडला मी 1/2 इंच घेतलं आहे आणि मुंड्याच्या साईडला अर्धा इंच घेतलं आहे. आणि मग ती एक थोडीशी क्रॉस लाईन येते तरी चालेल, त्यामुळे मुंड्यामध्ये शोल्डर उतरत नाही, गळा फिटिंगला छान बसतो. म्हणून ते 1/2 इंच एवढं गळ्याच्या साईडला घ्यायचं आहे. इथे पण मी सेम तसंच केलं आहे. 1/2 इंच गळ्याच्या साईडला घेतलं आहे, त्यामुळे शोल्डर पण उतरत नाही. ज्यांना शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असेल त्यांनी असं करू शकता.
आणि तिथे आपण टिप टाकून घेऊया लगेच. हे शिवणकामाचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथे आपण 1-1 इंचाच्या पायपिंगसाठी पट्ट्या काढलेल्या आहेत. त्या बघा मी असं एकावर एक ठेवून जॉईन करून घेते आणि मी त्या क्रॉस ठेवलेल्या आहेत. क्रॉस जॉईन करायचं आहे. हे बघा. आपला व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण काही हरकत नाही. तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण शिवण समजेल. आणि मी पूर्ण शिवण दाखवलेलं आहे, कुठलंही काही स्किप केलेलं नाही आहे. अगदी दोन्ही हात बाही जॉईन करताना दोन्ही साईडची फिटिंग वगैरे सगळं प्रॉपर दाखवलेलं आहे. फक्त व्हिडिओ बघताना लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि एकदा नाही कळलं तर 2 वेळा बघा. इथे मी 1/2 इंच एवढं फोल्ड करून आपण ती पट्टी तयार करून घेऊया. हे पहा आता इथे आपण योगपट्टी करते. पायपिंग करताना 1/2 इंच एवढं मार्जिन कवर करून पायपिंग जोडून घेऊया. पट्टी जोडून घेऊया व्यवस्थित. पट्टी थोडीशी शोल्डरवरती खेचायची आहे आणि नंतर पुन्हा लूज सोडायची आहे. पूर्ण खेचायची नाही आहे. शोल्डरच्या इथे 1-1 इंच एवढं अंतर घेऊन थोडीशी अगदी खेचायची म्हणजे शोल्डर टाईट बसतो. आणि आता इथे मी एक छोटीशी चुनी घेतलेली आहे कारण की गळा चौकोनी आहे. चुनी घेऊन तिथे सुई दाबून ठेवले आणि मग दाब उचलून फिरवून घेतलेला आहे दाब व्यवस्थित. इथे पण तसंच करायचं आहे. एक छोटी चुनी घ्यायची आहे, ते सुईनी धरून ठेवायचं आहे कपडा आणि दाब फिरवून घ्यायचं आहे उचलून. हे बघा पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपल्याला फक्त ते कोणे आहेत चौकोनी गळ्याचे तिथेच नॉच द्यायचे आहेत. बाकी कुठेही नॉच द्यायचं नाही आहे पायपिंग करताना. मी कुठेच देत नाही नॉच. मी सगळ्या ब्लाउजांची जेव्हा पायपिंग करते त्यावेळेला नॉच देत नाही. गोल गळा असेल तरीही नाही देत आणि चौकोनी असेल तर फक्त कोण्यांपर्यंत जिथे कोपरे आहेत तिथेच नॉच देते. आणि पट्टी आपल्याला फोल्ड करायची असेल पूर्ण तर मग पूर्ण गळ्याला नॉच द्यायचे 1-1 इंचावरती. आणि आता आपण इथे पायपिंग करून घेऊया. इथे आपण जिथे कोपरे आहेत तिथेही सेम तसंच करायचं आहे. दाब ठेवून ते फिरवून घ्यायचं आहे सुई दाबून. हे पहा आपली पायपिंग झालेली आहे. इथे आपण मुंड्याच्या साईडला कट फिनिशिंग देऊन इथे बाही जोडूया. इथे 2.5 इंचाचं शोल्डर ठेवून बाही जोडायची आपल्याला. इथे बाहीचं इथे दिसत नसेल तर मी इथे बाहीचं मध्य काढलं आहे.
थोडंसं एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं आहे बाहीच्या मुंड्याच्या साईडून आणि तिथे अर्धा इंचावरती मार्किंग करून लाईन आखून घेतले, जेणेकरून आपला अर्धा इंच प्रॉपर गेला पाहिजे शिलाईमध्ये. त्यासाठी मी असा खुणा करून घेते, आपल्याला पण स्टिचिंगला बरं पडतं. हे बघा, आणि आता ह्या मार्किंगवरूनच आपल्याला शिलाई द्यायची आहे. त्यामुळे प्रॉपर अर्धा इंच एवढा मार्जिन आपला कवर होऊन जातं. बाही लावताना कुठेही खेचायची नाही आहे. आणि लगेच इथे आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. आणि आता आपण सरळ साईडवरती ठेवून एक पाव इंच एवढी शिलाई कवर करून घेऊया फिटिंग लाईनला. आणि ते पुन्हा उलटं करून एक फिटिंग करून घेऊया. हे पहा, जेणेकरून कपडा आपलं आतल्या साईडून फिटिंग छान होते आणि धागे वगैरे निघत नाहीत. इथे बघा, दंडघेराचा निम्म्या अधिक दीड आपलं आहे ते मार्जिन ठेवून तिथे लाईन आखून घ्यायची आणि फिटिंग घ्यायचं आहे करून. अगदी सर्वच्या सर्व फिटिंग येतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त आपलं कटिंग व्यवस्थित आलं पाहिजे. पहा, आपलं फिटिंग झालेलं आहे. आपण आता दुसरी बाही सेम तसंच करून इथे फक्त बाहीला आपल्याला जोड द्यायला लागते, कारण की ते जरा जास्तच आहे. 1 इंच एवढं असं कमी पडलं आपल्याला तिथे कपडा, तर इथे आपण जोड देऊन घेतलेला आहे. आणि सेम तसंच एकावर एक ठेवून इथे पण आपलं पाव इंच एवढंसं वाढलेलं आहे, तेही आपण शेप देऊन व्यवस्थित कट करून घेऊया. आणि त्याचाही नॉच देऊन हे करूया, खुणा करून घेऊया सर्व मध्य काढून अर्धा इंचाच्या. मी तुम्हाला इथे पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे, कुठलाही भाग अजिबात स्किप केलेला नाही आहे. हे बघा, इथे 2.5 इंच एवढं मी शोल्डर घेतलं आणि हे बघा व्यवस्थित मापं टाकायची आहेत. आणि तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ बघावा लागेल, पेपर कटिंगचं. ज्यांनी कोणी पेपर कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो आपल्या चॅनलवर जाऊन पहा. हे बघा, इथे पण सरळ फिटिंग आलेली आहे. सेम आपण फिटिंग करून घेऊया. दोन्ही साईडची जशी केली, त्या साईडची जशी केली त्या सेम तशीच इकडेही करून घेऊया. आणि यांचे 2 ब्लाऊज होते, मी तुम्हाला दोन्ही ब्लाऊज दाखवते शिवलेले. एकूण मी काल 5 ब्लाऊज तयार केलेले आहेत वेगवेगळ्या कस्टमरचे. एका कस्टमरचे 2 ब्लाऊज होते आणि एकाचे 3 होते. तर हे एका कस्टमरचे 2 ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. इथे पण आपण दंडघेराचा निम्मे घेऊन सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि त्यावरून आपल्याला आता शिलाई मारायची. इथे आपण फिटिंगला 2 ते 3 लाईन आतमध्ये टाकू शकतो, एवढा मार्जिन राहतो. मी इथे 3च शिलाई टाकून देते. हे पहा, आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आता आपण कमरेचा भाग मोजून घेऊया, तर ते बरोबर आलेलं आहे. आणि आता आपण छातीही मोजून घेणार आहोत, त्यासाठी आपण ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेऊया. मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर मोजून दाखवते. इथे हे बघा, 9.25 आलेलं आहे आणि इथून पण
9:15 आलेला आहे. आणि आता आपण मी तुम्हाला इथे टाचण्या लावून पूर्ण छाती मोजून दाखवते की आपली बरोबर 37 आलेली आहे. बघा कटोरीचे पफ आणि कटोरीची फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता, खूप छान आलेली आहे. थोडंसं खेचून घ्यायचं आहे कारण की आपल्याला घालताना ते बॉडीवरती खेचूनच बसतं. मी पुन्हा एकदा दाखवलं आहे 18 आणि 18 18.5 दुणे 37. हा बघा चौकोनी गलाही प्रॉपर चौकोन आलेला आहे आपला. आणि मी आता ते दोन्ही कस्टमरचे ब्लाऊज तुम्हाला दोन्ही ब्लाऊज दाखवते. ह्या कस्टमरचे एक ग्रीन कलरचा जो साईडला आहे तोही ह्यांचाच ब्लाऊज आहे. तो पण मी लगेच शिवलेला, फक्त मी तुम्हाला तो दाखवला नाही. एक जे कटिंग होतं तेच दाखवलं केलेलं. तुम्ही बघू शकता कटोरीचा पफ वगैरे किती छान आला आहे. आणि पुढचा गला फक्त 5 असूनही खूप छान कटोरी बसते. आता मी तुम्हाला ग्रीन कलरचा ब्लाऊजही लगेच दाखवते ह्याच्यावरच ठेवून. आधी तुम्ही हा ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आलेली आहे. ते ह्याचा पण मागचा गळा बघा. हा बघा हा पण सेम त्यांचाच ब्लाऊज आहे. एक कस्टमरचा की त्यांचे 2 ब्लाऊज होते आणि ह्या 2 ब्लाऊजांची शिलाई मी 600 रुपये घेतलेली आहे. तर बरोबर आहे, कमी आहे, जास्त आहे, प्लीज कमेंट करून सांगा मला.